हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण ए सी फंडामेंटलचं एक पार्ट घेतलेला होता. तर आता नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे ए सी फंडामेंटलचा. काय आहे तर इन फेज अँड आउट ऑफ फेज सायनुसॉइडल क्वांटिटी. इन फेज अँड आउट फेज सायनुसॉइडल क्वांटिटी. इन फेज अँड आउट फेज सायनुसॉइडल क्वांटिटी. तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं आहे तर इन फेज क्वांटिटी पाहायचं. इन फेज क्वांटिटी बघायचं आहे. इन फेज क्वांटिटी तर इन फेज म्हणजे काय आहे तर इथं मी आधी डायग्राम काढतो. हे व्होल्टेज आहे. आता इथं रेड लाईन घेऊ. जी रेड लाईन आहे ती करंट लाईन घेऊ आपण, आणि जी ब्लॅक लाईन आहे ती काय घेऊ, व्होल्टेज लाईन घेऊ. आता ह्यामध्ये बघा, स्टार्टिंग पॉइंट ह्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे 0 पॉइंट आहे, परत 0 पॉइंट आहे. तो काय होतोय, एकत्रच स्टार्ट होतोय आणि एकत्रच एंड होतोय. जे गोल केलेले लाईन्स आहेत ते पहा तुम्ही. स्टार्टिंग पॉइंट, एंड पॉइंट, आणि परत जो निगेटिव्ह एंड पॉइंट जातोय किंवा मॅक्झिमम पीक लेवलला गेलेले आहेत, निगेटिव्ह पीक लेवलला गेले आहेत, ते सारख्या पद्धतीने जात आहेत. तर ते काय आहे, आपलं इन फेज क्वांटिटी आहे. तर इन फेज क्वांटिटीची डेफिनेशन काय होईल मग, इन फेज इट रिचेस देअर रिस्पेक्टिव्ह, इट इज डिफाइन्ड ॲज, माझ्यावरच लिहित चला, इट इज डिफाइन्ड ॲज it reaches their respective 0 or maximum value simultaneously at same instant of time. At same instant of time. हे डेफिनेशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकता. इट इज डिफाइन्ड ॲट इट रिचेस देअर रिस्पेक्टिव्ह 0 और मॅक्झिमम व्हॅल्यू सायमल्टेनियसली ॲट सेम इन्स्टंट ऑफ टाइम. हे झालं इन फेज क्वांटिटी. आता काय बघायचं आहे आपल्याला, आउट ऑफ फेज क्वांटिटी. आउट ऑफ फेज क्वांटिटी आउट ऑफ फेज क्वांटिटी. आउट ऑफ फेज क्वांटिटी म्हणजे काय आहे तर बघा, मी इथं साइन वेव्ह ड्रॉ करतोय. हा अँगल काय आला, फाय आला. आउट ऑफ फेज म्हणजे काय, एक साइन वेव्ह जी आहे, जी ब्लॅक कलरची आहे, ती इथून स्टार्ट होते, आणि रेड कलरची, आता हे बघा, इथं 1 आणि 2 नंबर, म्हणजे इथं एंडिंगला सुद्धा डिस्टन्स राहत आहे. इथं सुद्धा एवढं डिस्टन्स राहिलेलं आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, आउट ऑफ फेज झालेलं आहे. हे काय झालेलं आहे, आपलं आउट ऑफ फेज झालेलं आहे. मग आउट ऑफ फेज म्हणजे काय आहे तर सपोज ही ब्लॅक लाईन आहे ती व्होल्टेज घेतली आणि रेड आहे ती करंट घेतलेली आहे. तर दोन्ही लाईन एकमेकाला संगत, म्हणजे एकाच वेळी स्टार्ट होत नाहीत किंवा एकाच वेळी एंड होत नाहीत. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, आउट ऑफ
फेज क्वांटिटी. मग ह्याची डेफिनेशन कशी करता येईल? आपल्याला? इट इज डिफाइन्ड ॲज the quantity voltage and current don't attend their respective zero or maximum value simultaneously at same instant. This is called as the out of phase quantity. Okay. तर आता थर्ड डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे, फेज और फेज अँगल. हा काय बघायचा आहे? फेज अँगल. It is defined as the angle covered by the sinusoidal quantity since it passed through its last zero value. ह्या सिंपल डेफिनेशन आहेत, त्यामुळे जास्त काय ह्याच्यात वेळ दडवून उपयोग नाही. तर फेज अँगल म्हणजे काय आहे? इट इज डिफाइन्ड ॲज द अँगल covered by the sinusoidal quantity since it passed through the last zero value. म्हणजेच काय बघा, it is defined as the angle covered by sinusoidal quantity since it passed through last zero value. आता नेक्स्ट डेफिनेशन काय आहे? फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे काय? टू सायनोसायडल क्वांटिटीज व्ही अँड आय आर आउट ऑफ फेज. मागच्या फिगरमध्ये ते दाखवलेलं आहे तुम्हाला. द टाइम अँगल लॅप्सेस बिटवीन देअर रिस्पेक्टिव्ह झिरो और मॅक्झिमम व्हॅल्यू इज नोन ॲज द फेज डिफरन्स. म्हणजे काय, मगाशी बघितलेलं होतं आपण की ही व्होल्टेजची लाईन आहे आणि ही सपोज करंटची लाईन इथून निघते अशी. ओके, तर ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे हा अँगल काय आहे? फाय. ह्यालाच काय म्हटलं जात होतं? फेज डिफरन्स म्हटलं जात होतं. मग ह्याची डेफिनेशन कशी करता येईल फेज डिफरन्सची? फेज डिफरन्स द टाइम अँगल फाय असं म्हणता येईल. द टाइम अँगल फाय लॅप्स म्हणजे काय, एकत्र येत नव्हते ते कधी. लॅप्स बिटवीन देअर रिस्पेक्टिव्ह झिरो और maximum value is known as phase difference.
डिफरन्स, नोन ॲज फेज डिफरन्स. हे एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत. काय नाही समजत असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, मी त्या पद्धतीनं सॉल्व करतो. नेक्स्ट काय आहे आता बघा आपलं, लीडिंग अँड लॅगिंग क्वांटिटीज. लीडिंग म्हणजे बघतो ना, लीडिंग अँड लॅगिंग क्वांटिटीज. लीडिंग म्हणजे काय, तर बघा सायनोसायडल क्वांटिटी विच बिकम झिरो फर्स्ट while increasing toward the positive maximum value. म्हणजे बघा हा आता ग्राफ काढतो, असा सगळ्या गोष्टी ग्राफ थ्रू कव्हर करू आपण. ही एक आहे आणि दुसरा ब्लॅक लाईन. सपोज ही इथून स्टार्ट झालेली आहे, तर ह्यातली लीड क्वांटिटी कुठली असेल मग, तर जो झिरो आधी स्टार्ट करतो. आता ह्यामध्ये झिरो कोणी स्टार्ट केलं, हे बघा ह्यानं झिरो आधी स्टार्ट केलं, हा झिरोला आधीच एंड होतोय, निगेटिव्हला मॅक्झिममला पण आधी जातोय, इथं पण. म्हणजे सगळ्या गोष्टीत जो झिरो आधी स्टार्ट करतो तो काय असतो, आपला लीडिंग क्वांटिटी असतो. ती काय असते, आपली लीडिंग क्वांटिटी. आणि जो झिरो लेट स्टार्ट करतो, आता हे येलो लाईननं मी केलेलं आहे बघा ही, तर ती काय झाली, आपली लॅगिंग क्वांटिटी झाली. ती कुठली झाली, आपली लॅगिंग क्वांटिटी झाली. मग ह्यामध्ये कसं होणार बघा, डेफिनेशन कशा होणार लीडिंग क्वांटिटीची, लीडिंग क्वांटिटीची डेफिनेशन कशी होणार, द सायनोसायडल क्वांटिटी, लीडिंग क्वांटिटी बघा, लीडिंग क्वांटिटी, द सायनोसायडल क्वांटिटी, द सायनोसायडल क्वांटिटी which becomes zero, which becomes zero, which becomes zero first while increasing toward the positive maximum value, increased toward positive maximum value, increased toward positive maximum value is known as the leading quantity. आता लॅगिंग क्वांटिटी म्हणजे काय मग, तर लॅगिंग क्वांटिटी म्हणजे काय, लॅगिंग क्वांटिटी, लॅगिंग क्वांटिटी म्हणजे काय बघा, the sinusoidal quantity which becomes zero later than the zero value of first quantity. म्हणजे बघा ह्या ठिकाणी बघा आपण, ह्यामध्ये बघा ही लीडिंग क्वांटिटी कोण असणार आहे, जी रेड कलरची लाईन आहे ती लीडिंग क्वांटिटी आहे, आणि जी ब्लॅक कलरची आहे ती काय आहे, लॅगिंग क्वांटिटी आहे. का, तर हे जर झिरो स्टार्टिंग, ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे त्याच्यानंतर स्टार्ट झालेली आहे, त्यामुळे जी एक नंबरची आहे ती लीडिंग आहे, दोन नंबरची आहे ती काय आहे, जी येलो लाईननं मी केलेलं आहे ती काय आहे, लॅगिंग क्वांटिटी आहे. मग लॅगिंग क्वांटिटीचे डेफिनेशन काय आहे, द सायनोसायडल क्वांटिटी, द सायनोसायडल क्वांटिटी which becomes zero, which becomes the sinusoidal quantity which becomes zero later than the zero value, which becomes zero later than the zero value, the sinusoidal quantity which becomes zero later than first quantity, later than the first quantity. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत ज्या आपण घेतलेल्या आहेत, हे ॲक्च्युली डेफिनेशन
एक्झामला विचारतीलच असं नाही, पण ह्या डेफिनेशन समजल्या नाही तर पुढचे कोणतेही कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी हे कन्सेप्ट घेणं फार गरजेचं होतं माझ्यासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ जर पॉज करून तुम्ही आधी डायग्राम व्यवस्थित बघा, कारण का डायग्राम बघितल्यानंतर डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज लागणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.